तर मित्रांनो नमस्कार. शुभ श्रावणी या मालिकेच्या 25 जानेवारीच्या भागामध्ये आपल्याला खतरनाक ट्विस्ट बघायला मिळणार आहे. इकडं मात्र आता विश्वंभर बाहेरून घरी येतो तेव्हा मात्र मोक्षा आणि नंदा अक्का तिथेच असता. तर विश्वंभर खूप आनंदात येऊन सांगू लागतो, नंदा अक्का तुम्हाला माहिती आहे का, मोक्षाचं लग्न ज्या मुलाबरोबर मोडलं होतं ना, त्याच मुलाबरोबर मी मोक्षाचं लग्न फिक्स करून आलो आहे. आता लवकरच आपल्याला हे लग्न उरकून टाकायचं आहे. तर मोक्षाच्या चेहऱ्यावरील आनंद तर गगनात मावेनासा होत असतो. नंदा अक्का पण खूप खुश होते. पण तेवढ्याच वेळामध्ये शुभ आणि श्रावणी मात्र घरी येतात. तर विश्वंभरचा तर चेहराच पडतो. विश्वंभर म्हणू लागतो की ज्या व्यक्तीमुळे माझ्या मोक्षाचं लग्न मोडलं होतं ना, त्या व्यक्तीने आता मधी लुडबुड करूच नाही. त्यावेळी श्रावणीला खूप मोठा धक्का बसतो. तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. पण शुभ मात्र काहीच बोलत नाही, कारण की त्याला काही बोलताच येत नसतं. थोड्याच वेळात विश्वंभर परत एकदा म्हणू लागतो, ज्या व्यक्तीमुळे मोक्षाचं लग्न मोडलं होतं ना, त्या व्यक्तीने जर परत तसा मेंदळेपणा केला, परत लग्न मोडण्याचा प्रयत्न जर केला ना, त्या व्यक्तीसाठी या घराचे दारं कायमचे बंद होतील. विश्वंभर श्रावणीला तर काही आवाज देऊन वगैरे तर कधीच बोलत नाही, पण तो मात्र तिला एका आहारांमधून सांगत होतो की परत ह्या व्यक्तीने मध्ये लुडबुड करू नये. श्रावणीला तर खूप रडल्यासारखं होत असतं. तर दुसरीकडे शुभ मात्र विश्वंभरला भेटायला जातो. तर विश्वंभरला शुभ म्हणू लागतो, साहेब तुम्ही नातं कुठे जुळवलं आहे, तुम्ही तर हे नातं विकत घेतलं आहे, मला तर काही कळतच नाही. पण त्यावेळी विश्वंभर म्हणू लागतो, तुला माहिती आहे का शुभ, एकदा का आयुष्याचं गणित चुकलं, एकदा का जोडीदार चुकला ना, तर आयुष्याचे सगळे गणित चुकीचेच होतात. त्यावेळी शुभ मात्र शांत बसतो. तो जास्त कारण की बोलत नाही, कारण की शुभ त्यांचा पिय असतो. कारण की शुभ मात्र त्यांच्या घरी कामाला असल्यामुळे त्यांच्या शब्दाच्या पुढं शुभला बोलता येत नसतं. दुसरीकडे शुभचा दाजी मात्र त्याच्या बहिणीला बोलू लागतात, त्याच्या आई वडिलांना बोलत असता. म्हणू लागतात, तुम्हाला जर काम करायचं नसेल, पैसे जर घरात आणायचे नसेल ना, तर कुशाल वाडगं घ्या आणि घराच्या बाहेर निघून जा. तर त्यावेळी शुभला तर खूप राग येतो. शुभ मात्र त्याच्या दाजीवर खूप मोठ्याने वरडत असतो, कारण की त्याची बहीण त्याच्याच घरी राहत असते. तर त्याचा दाजीही तो तिथेच राहतो. पण तो जास्तच ओव्हर बोलल्यामुळे शुभला मात्र खूप राग येतो. तर शुभ म्हणू लागतो, दाजी आता बस झालं बरं का, याच्यापुढे एक शब्दही बोलायचा नाही. तर बघूया मित्रांनो, श्रावणी मात्र तिच्या फॅमिलीमधून कशी परीक्षा पास करते. इकडं मात्र शुभही त्याच्या फॅमिलीमधून त्याच्या दाजीला जाणीव करून देतो की तुम्ही कुणाच्या घरी राहताय आणि तुम्ही कुणाला बोलताय. ते यांच्याच घरी राहून शुभच्याच आईवडिलांना तो बोलत असतो, धमकी देत असतो. तर मित्रांनो बघूया या मालिकेत आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये काय बघायला मिळतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. सो बाय.